काल दिनांक 18 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास भोसरी बालाजीनगर झोपडपट्टी येथे काही नागरिकांनी पत्रकार परिषद घेत झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत SRAच्या माध्यमातून 500 चौरस फुटाच्या घराची मागणी केली व अत्याधुनिक सुविधा मिळाव्या याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अर्ज करून या सर्व गोष्टीची पूर्तता व्हावी म्हणून मागणी केली। इलेक्ट्रिक मीडिया, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया यांना प्रथमतः आमच्या आजच्या जे आमचे नेते बालाजीनगरचे शंकरशेठ कुराडे यांनी आज बालाजीनगरच्या बौद्ध विहारामध्ये बालाजीनगर झोपडपट्टीसाठी एक वाढीव स्क्वेअर फूट मिळावं यासाठी आपल्याला बोलावून पत्रकार परिषद आपल्यासमोर घेतली आणि तुम्ही हजर झालात यासाठी आपणा सर्वांना प्रथमतः जय संविधान, जय भारत। मुख्यमंत्र्यांकडे काय काय मागणी केली आहे या संदर्भात? 500 स्क्वेअर फूट प्रत्येक झोपडी त्यासाठी जी आहे 500 स्क्वेअर फूट प्रत्येक झोपडीधारकाला मिळावं आणि प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक फ्लॅटला पार्किंगची व्यवस्था करा। पार्किंगची व्यवस्था करावं। साधारणतः किती घरं आहेत इथं, म्हणजे पात्र किती आहेत? आणि आता 1876 काहीतरी पात्र आहे असं चाललेलं आहे। बाकीचे जे आहेत मतदार यादीनुसार जर गेलो आपण, काही मुलं आहेत घरांमध्ये, त्या सगळे तर 4,500-5,000 घरं होतील। कधीपासून ही झोपडपट्टी हे बसले 78-79च्या आसपास बसलेले घोषित आहे? हो। ज्यावेळेस 2002ला सर्वे झाला त्यावेळेस घरांची संख्या किती होती आणि आता किती आहे, आणि तुमची काय मागणी असणार आहे आता? आमची मागणी 500 स्क्वेअर फुटाचीच राहणार आहे। 500 स्क्वेअर फूट, कारण आपले मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि जर समजा त्यांना जर वाटत असेल की धारावी झोपडपट्टीला दिलंय मग आम्ही मागतोय, जर प्रायव्हेट एजन्सी आहे ती एजन्सी त्यांनी हिथं पाठवा, त्या एजन्सीच्या माध्यमातून त्यांनी काम करून द्या, आपण 500 स्क्वेअर फुटच द्यावं। या संदर्भात आता मसाला ज्यावेळेस 2002चा जो सर्वे झाला त्यावेळेची लोकसंख्या किंवा घरांची संख्या आणि आताची घरांची संख्या एकच आहे की काही घर वाढले आहे? नाही, एकच आहेत। काय मध्ये पलटून जर अफवा सोडली की तुम्ही दरवाजे वाढवा, तसं काही नाही। हे सगळे जे लोक आहेत जागेवरच आहेत, काही वाढलेले नाही, काही कमी झालेले नाही, काही नाही। आता तुम्ही जे काही पाठपुरावा केला आहे, मुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांच्याकडे जो पाठपुरावा केला आहे याच्यात नेमकी काय तुम्ही म्हटलेलं आहे आणि काय अपेक्षा तुम्ही या ठिकाणी केलेली आहे? ते सगळ्यात जास्त एकच अपेक्षा 500 स्क्वेअर फूट जे दिलंय ना, बिल्टअप एरिया दिलेला आहे। त्या बिल्टअप एरियामध्ये तुम्ही 330 ते 150 200 येऊन बसलेले आहेत। आता आम्ही 500 स्क्वेअर फूट जी मागणी मागतोय ही कार्पेट मागतोय, बिल्टअप नाही। कार्पेट मध्ये जर आलं तर 1 BHK तयार होईल व्यवस्थित, सगळ्यांना कुटुंब व्यवस्थित राहू शकतं त्याच्यात। 1-2 पाहुणे आले तरी त्यात सपोर्ट होऊन जातील। इमारत किती उंच असली तरी चालेल, पण नाही सर, कारण जागा भरपूर आहे, 7 मजले भरपूर मर्यादित होऊ शकते, कारण जागा भरपूर आहे आपल्याकडं। काही उंची वाढवण्यात आणि दुसरा विषय आमचा असा राहील सगळ्यात महत्वाचा की ज्या वेळेस आम्ही बिल्डरला समजा काही प्राधान्य देऊ किंवा हे व्हायला पाहिजे, त्याच्यावरती त्यांनी एकही मजला वाढवू नये त्यांच्या TDR साठी, ही एक विनंती राहील। पुनर्वसन करत असताना सरकार जे घरदार आहे त्याच व्यक्तीला पात्र ठरले जातं। हो बरोबर, परंतु तुम्ही भाडेकरांनाही त्या ठिकाणी घर मिळावे असे तुमची मागणी आहे। हो बरोबर। घर मालकाने कुठे जायचं? नाही, घर मालकाने म्हणजे एका माणसाचे समजा 2 घर असतील, 2 घर असतील, त्याच्यामध्ये तुम्ही ते ऍडजस्ट करायचं। आता काही ठिकाणी एका घरात 3 जण आहेत, मग असं नाही म्हणायचं की मग त्यांनी कुठं जायचं एकच घर दिल्यावर। त्यासाठी सगळ्यांना जे मतदार यादीत नाव ज्याचं आहे, जे तुमच्या नियमानुसार 11 वर्षाचे आहे, ते सगळे त्यात सामील झाले पाहिजे। घरांची मागणी तुमची उमऱ्या गणित आहे का मतदार यादीनुसार आहे, उमऱ्या गणित नाही। एका घरात समजा 8 लोक आहेत, 8 मतदानामध्ये नाव आहे, तर 8 लोकांना 8 फ्लॅट मिळत असतात। 8 जणांना 8 फ्लॅट मिळावे। ठीक, बालाजीनगरमध्ये रमाई आवास योजना त्यावेळेस मी
बरेच कार्यकर्ते म्हणायचे सगळ्यांच्या कानावर आहे, आणि ते ग्रामीणला असतं, इथं शहरात असतं का? मग त्यासाठी लावून धरून आम्ही 4-5 वर्षे सारखं मंत्रालय, कलेक्टर ऑफिस, MIDC, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे चक्रा मारून धरणे, आंदोलने, उपोषणे करून शेवटी इथल्या जी MIDCची जागा आहे त्या MIDCच्या जागेला रमाई आवास योजनेमुळं ते NOC देत नव्हते ना, कारण जागा आमची, आम्ही NOC देणार नाही. त्यासाठी आम्हाला आमची सर्वहारा उत्कर्ष चिंतन सामाजिक संघटना आम्हाला राष्ट्रपतीकडे जावं लागलं. आम्ही गेलो दिल्लीला. आजच्या राष्ट्रपती जे द्रौपदी मुर्मू आहेत त्यांचं लेटर इथल्या शासनाला पाठविलं एक आदेश म्हणून, आणि त्याप्रमाणे इतर रमाई आवास योजना राबविली आणि ते राबविण्यात आली. पैसे जरी आम्ही उचलले नाही तरी आम्ही म्हणतो राबविण्यात आली. का? पैसे येऊन पडले. आमच्या प्रत्येक मागणीधारक कॅन्डिडेटला इथं पालिकेत पैसे आले, पण इथलेच काही कार्यकर्ते म्हणले तुम्ही जुने जाणते, तुम्ही या झोपडपट्टीसाठीच नाही तर या पिंपरी चिंचवड परिसरातल्या सर्व जिथं अडचण असेल तिथं तुम्ही सर्व लोकांना सहकार्य केले. तुम्ही याच लोकांसाठी हे करणार, आणि याच्यातून बी काही SC कॅन्डिडेटला कास्ट सर्टिफिकेट नसतंय, त्यांनी काय करायचं? कारण ते शाळेतच जात नाहीत. आणि बाकीचे तर अदर कास्ट जे आहेत त्यांचा तर प्रश्नच नाही. आणि शासनाचं धोरण असं आहे की शासनाचा कुठलाही प्रकल्प एक ठिकाणी झाला, एक जागेवर झाला, तर त्या ठिकाणी दुसरा प्रकल्प कदापि होऊ शकत नाही. म्हणून आम्ही हे असा विचार केला की अरे बाबा, हे आमच्याच 100-200 लोकांसाठी ही योजना राबवण्यासाठी आपलीच बांधवं आहेत. ती बांधवं 10 बाय 10च्या घरात, 10 बाय 15च्या घरात, काहीला तर 7 बाय 8चे बी घरं आहेत. अशा घरात राहतात. म्हणून आम्ही त्याला त्याग केलं, रमाई आवास बाजूला ठेवून यासाऱ्याला संमती दिली. आणि त्यातून काय झालं, ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेस शिवाजी पार्कवर 23 नोव्हेंबर 2024ला सभा लागली होती. त्या सभेमध्ये त्यांनी जाहीर केलं, आमची जर सत्ता तुम्ही परत आणून दिली तर तुम्ही झोपडपट्टीधारक 100-150 स्क्वेअर फुटाच्या घरात काय राहता, आम्ही तुम्हाला 500 प्रत्येकी 500 स्क्वेअर फुटाचं घर देऊ, अशी त्यांनी घोषणा केली. त्याप्रमाणे कागदपत्र सुद्धा तसे आहेत, त्यावेळेची कात्रणं आहेत. म्हणून आम्ही 20 जानेवारी आमच्या सामाजिक संघटनेतर्फे 2025ला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, समाज कल्याण मंत्री यांच्याकडे अशी मागणी केली की तुमच्या जे तुम्ही आश्वासन दिले त्या 500 स्क्वेअर फुटाच्या आश्वासनाची, साहेब आता तुम्ही मुख्यमंत्री आहेत, आमच्या महाराष्ट्राचे तुम्ही पालक आहात, आद्य नंबर 1चे आहात, तर तुम्ही आता तो प्रश्न हातात घेऊन तुम्ही दिलेला शब्द पाळा. यासाठी आम्ही त्यावेळेसपासून झटतोय. आणि त्या घटनेमुळं आमच्या कुराडे सरांनाही त्यांचं पहिल्याचपासून या झोपडपट्टीवर लक्ष आहे. कोणाला काय कमी पडतंय, कोण कुठं अडतंय, कोण कुठं नडतंय, हे सर्वांना जगविण्याचं काम त्यांचं आहे आजपर्यंत. त्यामुळं त्यांचं अभिनंदन करावं एवढं थोडं आहे. आणि त्यांनी या प्रश्नाला अगदी खरोखर उचलून, मनापासून उचलून धरलं, म्हणून पुनश्च त्यांचं अभिनंदन. पण मला म्हणायचे, आमचा यासाठी SRAला विरोध नाही, SRA हा झालाच पाहिजे, परंतु 500 स्क्वेअर फुटाचं प्रत्येकाला मिळालं पाहिजे. आणि जो ह्या झोपडपट्टीत राहतो, जो सध्या अस्तित्वात आहे, त्याला प्रत्येकाला घर हे मिळालंच पाहिजे. या दृष्टिकोनातून पहिली मागणी आपली आहे. आणि ही मागणी करत असताना 500 स्क्वेअर फुटाबरोबर
आपण आज कुणाच्या लक्षात येईल की हा भाडेकरी राहतो, याला कसं द्यायचं. पण ज्या वेळेस आपण म्हणतो भाडेकरी राहतो त्याला द्यायचं नाही, तो बसत नाही नियमात, मग मला असं म्हणायचंय की तो नियमात आता घराच्या टायमाला बसत नाही, पण तो मतदान करताना इथला प्रतिनिधी निवडून देताना त्याचं मतदान असतं, ते कसं यंदा चालतं, ते कसं चालतं. म्हणून त्या सुद्धा लोकांना मिळालं पाहिजे अशी आमची मागणी. यांचं आमच्याकडून स्वागत करावं. पत्रकार परिषद घेण्याचं कारण असे की बालाजीनगरमध्ये सध्या जो यासाठी प्रकल्पाचं काम चालू आहे, म्हणजे अधिकृतरित्या काम चालू नाहीये, पण काही विकसकांकडून व बिल्डरांकडून त्यांच्या काही हस्तकांकडून बालाजीनगरमध्ये यासाठी प्रकल्प हा अनधिकृतपणे राबवण्याचा जो घाट चालू आहे, त्याबद्दल पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. तर या पत्रकार परिषदेमध्ये शंकर शेटपुराणे हे देखील या ठिकाणी आहेत. प्रशांत बोरसुके, जावेद शहा, बीबी शिंदे, मनीषा वाघमारे, शिरसाट मामा आणि मी स्वतः महावीर बनसोडे या ठिकाणी उपस्थित असून आम्हा सर्वांना या सारेबद्दल SRA प्रोजेक्टमध्ये जे काही चुका चालू आहेत, अडथळे चालू आहेत, त्याबद्दल बोलण्यासाठी ही मीटिंग आयोजित करण्यात आली. मामा बोला. आता SRAच्या माध्यमातून जे काही काम करायचंय आपल्याला, कशा पद्धतीने काम करायचं त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेले आपल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना. त्याच्यावर बाकी जे काही नियमावली आहे त्याच्या विरोधात जाऊन काही लोक आता काम करायचं चाललेलं आहे. त्याच्यासाठी आमची अशी मागणी की 500 स्क्वेअर फूट आपल्या झोपडपट्टीसाठी त्यांनी द्यावा. 500 स्क्वेअर फूट देताना जे काही शासनाचा तर काही GR तो नाही आहे, 330चं काहीतरी असं चाललेलं आहे. पण आम्ही मागणी 500 स्क्वेअर फुटाची करतो की सगळ्यांना मोठं घर भेटावं असं. पण त्यांनी आता धारावी झोपडपट्टीला काहीतरी 500 स्क्वेअर फूट दिलेलं आहे. अजून काही अजून नाही काय तसं. बालाजीनगरमध्ये कुठल्याही प्रकारचा फॉर्म भरलेला नाहीये आणि फॉर्म भरण्यासाठी SRA कडून कुठलीही अधिकृत असं कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाहीये. पाठीमाग आम्ही SRA ला एक अर्ज केला होता, त्या अर्जानुसार SRA कडे आतापर्यंत कुठल्याही बिल्डरकडून किंवा कुठल्याही विकासकाकडून कुठलाही अधिकृत प्रस्ताव दाखल झालेला नाहीये. ते SRA कडून अधिकृत लेटर आलेलं आहे. याच्यात दिलेले की कुठलाही बिल्डरकडून अजून प्रस्ताव आलेला नाहीये. जर बिल्डरकडून किंवा कुठल्याही विकासकाकडून अधिकृत प्रस्ताव आलेला नसेल तर मग सह्या घेण्याचं, संमतीपत्र घेण्याचं कारणच काय. म्हणजे त्या माध्यमातून लोकांची फसवणूक करणं हा उद्देश दिसून येतो. तर अजूनही सध्या कुणी सह्या घेत आहे ते अजून स्पष्ट झालेलं नाही. काय होतंय, अंधारातून कुणी रात्री कुणी गुपचूप मध्ये सह्या घेऊन लोकांची फसवणूक करते. तर आम्हाला या पत्रकार परिषदेतून आणि याच्या अगोदरही आम्ही जनजागृती करण्याचा प्रयत्न केलाय की बाबा लोकांनी अशा लोकांकडं, म्हणजे जे लोक गुपचूपपणे सह्या घेतात संमतीपत्रावर, अशा लोकांनी सह्या देऊ नका असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो. नाही आतापर्यंत अजून झालेली नाही.
चांगली बातमी आली मागच्या वर्षी. तर त्याचा फायदा इम्पॅक्ट असा झाला की ज्या व्यक्तीने हा बोगस सर्वे केला होता किंवा घरावर नंबर टाकले होते त्याच्यावर पोलिसांनी त्याला नोटीस सुद्धा दिली त्याबद्दल तुम्ही अशा प्रकारचे काम करत नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे सध्या बालाजीनगरमध्ये असं चालू आहे की बिल्डर कोण आहे माहित नाही, जनतेला काय भेटणार आहे काय सुविधा भेटणार आहे याच्यामध्ये तेही माहित नाही. आणि याच्यामुळे काय होतं बिल्डरने काही लोक हाताशी धरलेली आहेत की त्यांना काही सांगितलं आलेलं आहे की तुम्ही लोकांपाशी जावा त्यांना सांगा की तुम्हाला एवढे घर भेटतील तुम्हाला तेवढे घर भेटतील त्यांना आम्हीच दाखवा आणि त्याच्याकडनं सहमतीचे फॉर्म भरून घ्या. आम्हीच दाखवताना आम्ही दाखवणार ते त्या स्वतःच्या व्यक्तीलाच माहिती आहे किंवा तुला एका टप्प्यात 2 घर भेटतील तर तुझ्या घरी 18 वर्षापेक्षा जास्त मोठे लोक आहेत त्यांनाही तुला घर आम्ही देऊ अशा प्रकारचं आम्ही काही दाखवतात त्याला आणि त्याच्याकडे सहमती घ्यायचं काम ते करणार आहे. आतापर्यंत तर आम्हाला असं दिसलं नाही की तुम्ही सहमती दिली किंवा तुम्ही सहमती घेतली आम्हाला असं सहमती दिसलं नाही. कारण की त्यांचं म्हणणं आहे की हे आम्ही ओपनली करणार नाहीये छुप्या पद्धतीने अंतर्गत आम्ही करणार आहे की ज्याच्यामुळे तो फायदा आहे तो बिल्डरला भेटणार. कारण ओपनली जर करायला गेलं तर सर्वात जास्त विरोध आहे इथं. कारण की तुम्ही बिल्डर अजून कोण आहे हे सांगितलेलं नाही, लोकांना फ्लॅट किती देणार ते सांगितलं नाही किंवा सुखसुविधा काय देणार ते सांगितलं नाही. त्याच्यामुळे त्यांना अशी भीती आहे की विरोध जास्त येऊ शकतो म्हणून इंटरनल आपल्याला जेवढं पॉझिटिव्हली सगळ्या घेता येईल तेवढं आपल्याला चांगलं आहे म्हणून छुप्या पद्धतीने त्यांचं काम चाललं आहे. तर एसआरच्या ऑफिसमध्ये जर आपण गेलं तिथं विचारपूस जरी केली तर एसआरच्या ऑफिसमध्ये एकच सांगतात की तुमचं बालक अजून एसआरच्या लिस्टमध्ये नाहीये तर तुम्ही आमच्याकडे वारंवार का विचारणा करता की तो आमचा एसआर होणार आहे का बालकाचा एसआर होणार आहे का आपण विचारूच नका. त्यांना माहिती झालं का टाकला तर सरळ सांगतात की आमच्याकडे अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाहीये तर तुम्ही वारंवार आम्हाला काय विचारता. त्यांच्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की ज्या कुठल्याही बिल्डरला एसआर करायचं आहे त्यांनी ओपनली यावं, ओपनली सांगावं, इथं वस्तीमध्ये यावं, वस्तीतल्या लोकांना सांगू त्यांना की मला एसआर करायचं आहे कुठल्या पद्धतीने मी एसआर करणार आहे ती त्याची माहिती त्यांनी द्यावी की जेणेकरून लोकांना जर वाटलं हा बाबा ही जी माहिती देते की आम्हाला पटली आहे आम्हाला 500 घर देते आम्हाला मान्य आहे आम्ही करायला तयार आहोत. लोक स्वतःच्या मदतीने देतील पण छोट्या पद्धतीने कुठल्याही काम त्यांनी करू नये आता आमचे बिल्डरला खास करून विनंती आहे आणि आव्हान पण आहे की तुम्ही छोट्या पद्धतीने कुठल्याही तुमच्या माणसात किंवा काही तुमचं असं तसं वापरू नका. ओपन मध्ये या, ओपन मध्ये लोकांशी बोला, इथले रहिवासी आहेत त्यांच्याशी बोला, काही मंडळी आहेत आमचे वडीलधारी मंडळी पण आहेत, काही जुने कार्यकर्ते पण आहेत त्यांच्याशी बोला. पण असं तुम्ही डायरेक्ट करू नका की मला एसआर करायचं आहे मी स्वतः बिल्डर आहे. कारण बिल्डर नेमण्याचा किंवा एसआर करण्याच्या वेळेस सुद्धा तिथल्या रहिवाशांचा नागरिकांचा सुद्धा एक विचार केला जातो की कोणता बिल्डर तुम्हाला हवा आहे किंवा कुठला बिल्डर नको आहे. तर जागेवर बसली तर पात्र किती आहे मागणी काय? आमची मागणी आहे 500 स्क्वेअर फुटाची आणि ही जी झोपडपट्टी ही MIDCच्या जागेवर बसलेली आरक्षण जागेवर कोकणचं आरक्षण मुळात काय कोकणचं आरक्षण असल्यामुळे झोपडपट्टी एसआरच्या पुनर्वसनाच्या यादीमध्ये नाही पण काही लोकांना एसआरच्या पुनर्वसनाच्या यादीत आणायची. मी एक ऍडव्होकेट असल्यामुळे मला कायद्याचं नॉलेज आहे. मी एसआर कसं होतं आपल्या माध्यमातून सांगतो. समजा एसआरच्या वतीला आपल्या धर्मीत राहायचं नसेल तर एसआरच्या वतीतल्या लोकांनी पहिल्यांदा बसलं पाहिजे. त्यांनी सगळ्यांना सांगितलं पाहिजे आपल्याला धर्मीत नाही राहायचं, आपल्याला बिल्डिंग मध्ये जायचं किंवा महाराजाकडे आपली पुनर्वसनाची फाईल द्यायची किंवा दुसरं काही माध्यम आहे सिडको आहे जे बिल्डिंग बनवतात त्यांना सांगायचं किंवा गव्हर्नमेंटला सांगायचं की आम्हाला एखादी जागा द्या किंवा आम्हाला सातबारे द्या, त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन आम्ही स्वतः करू. पण इथं होतंय काय बिल्डरनी म्हणजे काही लोकांनी स्वतःचा बिल्डर घेतलाय आणि ते करायला लागलं. बिल्डरनी आमची पहिल्यांदा मागणी जाऊ द्या कुठं एसआर ऑफिसला की आम्हाला काय करायचं आम्हाला नोकरीत नाही राहायचे आम्हाला 500 स्क्वेअर फूट जागा भेटली पाहिजे. आमच्या न्याय मागे पात्र घरं 1876 का 75 घरे पण जो सर्वे झाला